गरीब मुलीने फक्त आईला वाचवण्यासाठी एका श्रीमंत माणसाशी कराराचं लग्न केलं. पण काही महिन्यांनी त्या मुलीसोबत जे घडलं ते पाहून संपूर्ण शहर हादरलं. प्रेम, विश्वासघात आणि बलिदानाची ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही. अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात आर्या नावाची एक सुंदर, निरागस आणि मेहनती मुलगी राहत होती. तिच्या सौंदर्याची चर्चा गावभर व्हायची, पण तिच्या आयुष्यात सौंदर्यापेक्षा संघर्ष जास्त होता. तिचे काळेभोर डोळे, कमरेपर्यंत असणारे काळेभोर केस, गालावर पडणारी छोटीशी खळी आणि चेहऱ्यावर कायम असलेलं साधं हास्य कोणाच्याही मनाला स्पर्श करून जायचं. पण त्या सुंदर चेहऱ्यामागे असंख्य दुःख दडलेली होती. तिचं घर म्हणजे घर कमी आणि मोडकळीस आलेली झोपडीत जास्त वाटायची. पावसाळ्यात छपरातून पाणी गळायचं आणि उन्हाळ्यात आत बसणं कठीण व्हायचं. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली होती. आईला किडनीचा आजार होता आणि लहान भाऊ अजून शिक्षण घेत होता. घरात 2 वेळचं जेवण मिळणंही कठीण झालं होतं. त्याच वेळी पुण्यातील एका आलिशान पेंटहाऊसमध्ये 32 वर्षाचा उद्योगपती आर्यन पाटील बसला होता. शेकडो कोटीचा व्यवसाय, देशभरात कंपन्या, लक्झरी गाड्या, प्रायव्हेट जेट, पैशाची कोणतीच कमतरता नव्हती. पण मन मात्र रिकामं होतं. त्याला लग्नाचा तिटकारा होता, कारण त्याच्या भूतकाळात एक मुलगी फक्त पैशांसाठी त्याच्याजवळ आली होती. त्या घटनेनंतर त्याने प्रेमावरचा विश्वास गमावला होता. त्याच्या आजोबांनी मात्र एक अट ठेवली होती, 6 महिन्यात लग्न कर, नाहीतर कंपनीच्या शेअर्सवरती तुझा अधिकार संपेल. आर्यन पाटील त्रासला होता. मी कोणाशीही लग्न करणार नाही. पण आजोबांचे मत ठाम होते. एक दिवस मुसळधार पाऊस पडत होता. आर्याला अचानक तिच्या भावाचा फोन आला. ताई, आईची तब्येत खूप बिघडली आहे. लगेच हॉस्पिटलमध्ये ये. हे ऐकताच ती घाबरून धावत रस्ता ओलांडू लागली. त्याच क्षणी एका काळ्या लक्झरी कारने तिच्यासमोर जोरात ब्रेक मारला. काही सेकंदाचा फरक असता तर मोठा अपघात झाला असता. गाडीतून एक उंच, देखणा तरुण बाहेर आला. तो म्हणजे आर्यन पाटील. पावसाच्या सरीमध्ये उभी असलेली आर्या त्याच्या नजरेसमोर आली आणि क्षणभर त्यांची नजर तिच्यावर खिळून राहिली. तिचे ओले झालेले केस चेहऱ्यावर आले होते. डोळ्यात काळजी होती, पण त्याचबरोबर एक वेगळीच निरागसता होती. आयुष्यात पहिल्यांदाच आर्यनला एखाद्या मुलीकडे पाहून मनात काहीतरी वेगळं जाणवलं. दुसरीकडे आर्यानेही त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, डोळ्यामधील गंभीरपणा आणि व्यक्तिमत्वातील रुबाब तिला जाणवला. काही क्षण दोघांच्या नजरा एकमेकांत गुंतल्या. वेळ जणू थांबली होती, पण लगेच आर्याला आईची आठवण झाली आणि ती वास्तवात परत आली. कृपया मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवा, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. आर्यनने एकही प्रश्न न विचारता कारचा दरवाजा उघडला. संपूर्ण प्रवासात दोघेही शांत होते, पण आर्यन अधूनमधून तिच्याकडे पाहत होता. त्याला समजत नव्हतं की तो एका अनोळखी मुलीबद्दल एवढा विचार का करत आहे. आर्या आणि आर्यन दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की उपचारासाठी तातडीने 3 लाख रुपयांची गरज आहे. हे ऐकताच आर्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आता यावेळी तिच्याकडे 3 लाख रुपये काय, 3,000 रुपयेसुद्धा नव्हते. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती खुर्चीवर बसून रडू लागली. तेवढ्यात मागून आर्यनचा आवाज आला. उपचार सुरू करा, सगळा खर्च मी करतो. आर्याला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ती त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले. त्या क्षणी तिच्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी कोणतीही अपेक्षा न ठेवता मदतीचा हात पुढे केला होता. पण आर्यनच्या मनात एक वेगळीच योजना सुरू होती. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसलेली आर्या अजूनही धक्क्यात होती. आईवर उपचार सुरू झाले होते, पण तिच्या मनात एकच प्रश्न होता. एक अनोळखी श्रीमंत माणूस तिच्यासाठी एवढं का करत होता? रात्री उशिरा ती हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये बसलेली असताना आर्यन पाटील तिच्यासमोर येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे गंभीर भाव होते. काही क्षण तो शांत राहिला आणि मग म्हणाला, आर्या, मी तुला एक प्रस्ताव देणार आहे. तो ऐकून तुला धक्का बसेल, पण आधी पूर्ण ऐक.
आर्या गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात भीती आणि कुतूहल दोन्हीही होतं. आर्यनने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, मला 6 महिन्यांसाठी पत्नीची गरज आहे. हे लग्न फक्त कराराचं असेल. बदल्यात तुझ्या आईचा संपूर्ण उपचाराचा खर्च, तुझ्या भावाचं शिक्षण आणि तुझ्या कुटुंबाची जबाबदारी मी घेईन. क्षणभर आर्याला काहीच सुचलं नाही. तिच्या आयुष्यात असं काही घडेल याची तिने कल्पनाही केली नव्हती. तिला वाटलं कदाचित हा एखादा विनोद असेल, पण आर्यनच्या डोळ्यात तिला गंभीरपणा दिसत होता. त्या रात्री ती संपूर्ण रात्र जागी होती. एका बाजूला आईचा जीव होता आणि दुसऱ्या बाजूला तिचं स्वतःचं आयुष्य. दुसऱ्या दिवशी सकाळी आईच्या बेडजवळ बसून असताना आईने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, बाळा, कधी कधी आयुष्य आपल्याला कठीण निर्णय घ्यायला भाग पाडतं, पण जे काही करशील ते विचार करून कर. आईचे शब्द तिच्या मनात घुमत राहिले. शेवटी आईसाठी, भावासाठी आणि कुटुंबासाठी तिने होकार दिला. काही दिवसांतच त्यांचं लग्न झालं. ते भव्य नव्हतं, पण सुंदर होतं. लग्नाच्या दिवशी आर्याने लाल रंगाची साडी नेसलेली होती. तिच्या डोक्यावरून खाली पडणारा पदर, हलका मेकअप आणि चेहऱ्यावरचं निरागस हास्य पाहून अनेक लोकांची नजर तिच्यावर खिळली होती. पण सर्वात जास्त तिच्याकडे पाहणारा माणूस होता आर्यन पाटील. मंगलाष्टका सुरू असताना एक क्षण असा आला की आर्याची आणि आर्यनची नजर एकमेकांना भिडली. त्या नजरेत ना करार होता ना व्यवहार. काहीतरी वेगळंच होतं. दोघांनीही लगेच नजर वळवली, पण त्या काही सेकंदांनी त्यांच्या मनात एक हलकीशी भावना निर्माण केली होती. लग्नानंतर आर्या पहिल्यांदाच आर्यनच्या आलिशान बंगल्यात आली. तो बंगला एखाद्या राजवाड्यासारखा होता. संगमरवरी फरशी, भव्य झुंबर, मोठमोठ्या काचेच्या भिंती, सुंदर बाग आणि सर्वत्र दिसणारं वैभव. आर्या प्रत्येक गोष्ट आश्चर्याने पाहत होती. त्या छोट्याशा घरातून आलेल्या मुलीसाठी हे सर्व एखाद्या स्वप्नासारखं होतं. आर्यन दूर उभा राहून तिच्याकडे पाहत होता. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं, कारण त्या बंगल्यात आलेल्या अनेक लोकांनी त्या संपत्तीचं कौतुक केलं होतं. पण आर्या मात्र घरातील नोकरांची विचारपूस करत होती. बागेतील फुलांकडे पाहून आनंदी होत होती आणि प्रत्येकाला आदराने बोलत होती. हळूहळू दिवस पुढे जात होते. आर्यनच्या व्यवसायामुळे त्याला अनेक शहरात जावं लागत होतं. एक दिवस त्याने आर्याला सांगितलं, उद्या मुंबईला महत्त्वाची मीटिंग आहे, तू माझ्यासोबत येणार आहेस. आर्या घाबरली. मी? पण मला त्या गोष्टीचं काहीच ज्ञान नाही. आर्यन हसला. तुला काही बोलायचंच नाही, फक्त माझ्यासोबत थांबायचं आहे. दुसऱ्या दिवशी दोघे मुंबईला गेले. समुद्रालगतच असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मीटिंग होती. आर्या पहिल्यांदाच अशा वातावरणामध्ये आली होती. सभागृहात मोठमोठे उद्योगपती बसले होते, पण तिच्या साधेपणाने अनेकांचं लक्ष वेधलं. मीटिंग संपल्यानंतर संध्याकाळी आर्यन तिला मरीन ड्राईव्हवर घेऊन गेला. सूर्य हळूहळू समुद्रात मावळत होता. थंड वारा वाहत होता. आर्या समुद्राकडे पाहत उभी होती. तिचे केस वाऱ्यात उडत होते. मावळत्या सूर्याच्या प्रकाशात तिचा चेहरा अधिकच सुंदर दिसत होता. आर्यन तिच्याकडे पाहत राहिला आणि त्या क्षणी त्याला जाणवलं, आयुष्यात पहिल्यांदाच त्याला कोणाच्या सहवासात शांतता मिळत होती. आर्याने मागे वळून पाहिलं. दोघांच्या नजरा पुन्हा एकदा भिडल्या. यावेळी मात्र त्या नजरेत काहीतरी बदललेलं होतं. ते फक्त आकर्षण नव्हतं, ते एक सुंदर प्रेमकथेची सुरुवात होती. मुंबईहून परत आल्यानंतर आर्या आणि आर्यन यांच्या नात्यात नकळत बदल होऊ लागला. दोघेही अजून स्वतःला हे मान्य करत नव्हते, पण त्यांच्या मनात एकमेकांसाठी एक वेगळी जागा निर्माण होत होती. एक दिवस सकाळी आर्यन नाश्ता करत असताना त्याचा फोन वाजला. कंपनीच्या एका मोठ्या प्रोजेक्टसाठी त्याला सिंगापूरला जावं लागणार होतं. नेहमीप्रमाणे तो एकटा जाणार होता, पण यावेळी त्याने अचानक आर्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तू पण सोबत ये. आर्या चमकली. मी? सिंगापूर? हो, तू माझी पत्नी आहेस आणि मला तुझी सोबत हवी आहे. शेवटचं वाक्य बोलताना आर्यन स्वतःच थोडा अडखळला, कारण ते शब्द त्याच्या
मनातून थेट बाहेर आले होते. 2 दिवसांनी दोघे सिंगापूरला पोहोचले. रात्री शहराच्या उंच इमारतीवरती चमकणारे दिवे पाहून आर्या मंत्रमुग्ध झाली होती. हॉटेलच्या खोलीतून संपूर्ण शहर दिसत होतं. ती काचेच्या भिंतीजवळ उभे राहून ते दृश्य पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचं बालसुलभ आश्चर्य पाहून आर्यन हसत होता. काय झालं? आर्याने विचारलं. काही नाही. मग हसत का आहात? आर्यन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. तुला आनंदी पाहिलं की मला बरं वाटतं. त्या शब्दांनी आर्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही. एकमेकांचा विचार त्यांच्या मनातून जातच नव्हता. पुढच्या दिवशी आर्यनची महत्त्वाची मीटिंग होती. आर्या शांतपणे बाजूला बसून सर्व पाहत होती. मीटिंगमध्ये अनेक विदेशी उद्योगपती होते. अचानक एका प्रेझेंटेशनमध्ये तांत्रिक अडचण आली. वातावरण तणावपूर्ण झालं. तेव्हा आर्याने सहज एक कल्पना सुचवली. ती कल्पना इतकी प्रभावी ठरली की संपूर्ण मीटिंगचं चित्रच बदललं. परत येताना गाडीत आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला माहीत आहे का, आज तू कंपनीचे करोडो रुपये वाचवलेस. आर्या हसली. मी फक्त माझ्या मनात आलेलं सांगितलं. आर्यन मनात म्हणाला, याच गोष्टीमुळे तू इतरांपेक्षा वेगळी आहेस. त्या दिवसानंतर तो प्रत्येक निर्णयात तिचं मत विचारू लागला. हळूहळू दोघांचा वेळ एकत्र जाऊ लागला. एकत्र नाश्ता, एकत्र प्रवास, एकत्र काम, एकत्र हसणं आणि एकमेकांशिवाय दिवस अपूर्ण वाटू लागणं. एका संध्याकाळी ते दोघे सिंगापूरमधील एका प्रसिद्ध बागेत फिरत होते. वातावरणात हलकी थंडी होती. अचानक पाऊस सुरू झाला. लोक धावत पळू लागले. आर्या आणि आर्यन शेजारच्या शेडखाली उभे राहिले. पावसाचे थेंब समोर पडत होते. आर्याच्या केसावर पाण्याचा थेंब चमकत होता. ती हसत पावसाकडे पाहत होती. आर्यन मात्र तिच्याकडे पाहत होता. तो इतका हरवून गेला होता की त्याला बाकीचे काहीच दिसत नव्हतं. अचानक आर्याने त्याच्याकडे पाहिलं. दोघांच्या नजरा भिडल्या. काही क्षण दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. त्या नजरेत हजारो न बोललेले शब्द होते. आर्याचं हृदय वेगाने धडधडत होतं. आर्यनच्या मनात एकच विचार होता, मी तिच्या प्रेमात पडलो आहे. पण त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती पुन्हा प्रवेश करणार होती. ती व्यक्ती होती रिया. आर्यनचं भूतकाळातील प्रेम, जिने एकेकाळी पैशासाठी त्याचा विश्वास तोडला होता आणि आता ती पुन्हा त्याच्या आयुष्यात परत येत होती. मात्र यावेळी तिचा हेतू फक्त प्रेम नव्हता तर सूड होता. आणि तिच्या परत येण्याने आर्या आणि आर्यनच्या आयुष्यात असं वादळ येणार होतं ज्याच्यामुळं त्यांचं नातं कायमचं बदलून जाणार होतं. सिंगापूरहून परत आल्यानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चाललं होतं. आर्या आणि आर्यन दोघेही एकमेकांच्या अधिक जवळ आले होते. त्यांच्या नात्यात अजूनही करार हा शब्द अस्तित्वात होता. पण मनाच्या खोल कप्प्यात दोघांनाही जाणवत होतं की हे नातं आता फक्त कागदावरचं राहिलेलं नाही. एका संध्याकाळी आर्यनच्या कंपनीत वार्षिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. देशभरातील मोठमोठे उद्योगपती, गुंतवणूकदार आणि नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या. आर्याने गडद निळ्या रंगाची साडी नेसली होती. तिच्या मोकळ्या केसांवर पडणारा प्रकाश आणि चेहऱ्यावरचं साधं हास्य तिला इतर सर्वांपेक्षा वेगळं ठरवत होतं. आर्यनची नजर वारंवार तिच्याकडे जात होती. तो स्वतःला समजावत होता की ती फक्त त्याची करारानुसार पत्नी आहे. पण त्याचं मन त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. कार्यक्रम सुरू असतानाच मुख्य प्रवेशद्वार उघडलं. सर्वांच्या नजरा त्या दिशेने वळाल्या. एक आकर्षक आधुनिक पोशाखातील महिला आत आली. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात महत्त्वाकांक्षा स्पष्ट दिसत होती. ती होती रिया कपूर. आर्यनच्या भूतकाळातील ती व्यक्ती जिने त्याचं हृदय मोडलं होतं. रिया थेट आर्यनसमोर येऊन उभी राहिली. हॅलो आर्यन. क्षणभर वातावरणात शांतता पसरली. आर्याचा चेहरा गंभीर झाला. आर्यनने रियाला विचारले, तू इथे का आली आहेस? रिया हलकसं हसली. इतक्या वर्षांनी भेटायला आले आहे. मात्र तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. तिने आर्याकडे पाहिलं. काही क्षण ती तिला पाहत राहिली. नंतर हसत म्हणाली,
तर ही आहे ती मुलगी जिने तुझं मन जिंकलं. आर्याला तिच्या आवाजातील टोमणा जाणवला, पण ती शांत राहिली. कार्यक्रम संपल्यानंतर रिया मुद्दाम आर्यनच्या आसपास फिरू लागली. ती जुन्या आठवणी काढत होती, जुन्या फोटोबद्दल बोलत होती आणि सतत आर्याकडे पाहून हसत होती. हे सर्व पाहून आर्याच्या मनात एक अनोळखी वेदना निर्माण झाली. तिला समजत नव्हतं ती का अस्वस्थ होत आहे. रात्री घरी परतल्यानंतर ती बराच वेळ गच्चीत उभी राहिली. आर्यन तिच्या मागे आला. काय झालं? आर्याने हसण्याचा प्रयत्न केला. काही नाही. पण तिच्या डोळ्यातलं दुःख लपलं नाही. आर्यन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, रिया माझा भूतकाळ आहे. आर्या शांत होती. आणि तू? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू माझं वर्तमान आहेस. त्या एका वाक्याने आर्याचं हृदय भरून आलं. ती काही बोलू शकली नाही. मात्र त्या रात्री तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू परतलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी परिस्थिती बदलली. आर्यन ऑफिसमध्ये असताना त्याच्या टेबलवर एक फाईल आली. त्या फाईलमध्ये कंपनीच्या गोपनीय माहितीची चोरी झाल्याचे पुरावे होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व संशय आर्यावर जात होता. काही बनावट ईमेल्स, काही कागदपत्र आणि काही खोटे पुरावे अशा प्रकारे तयार करण्यात आले होते की जणू माहिती आर्यानेच लीक केली होती. कंपनीच्या संचालक मंडळाने तातडीची बैठक बोलावली. सर्वांच्या नजरा आर्याकडे वळाल्या. ती हादरली. तिने आयुष्यात कधीही असं काही केलं नव्हतं. पण पुरावे तिच्या विरुद्ध होते. संपूर्ण सभागृहात कुजबूज सुरू झाली. तेवढ्यात आर्यन उभा राहिला आणि म्हणाला, मला माझ्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे. त्याचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. एका क्षणासाठी सगळं शांत झाले. पुरावे काही सांगत असले तरी आर्या असं काही करू शकत नाही. त्या शब्दांनी आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यावर इतका विश्वास ठेवत होतं. पण आर्यनला अजून माहिती नव्हतं की या कटामागे रिया आहे. आणि ती फक्त कंपनी नष्ट करू इच्छित नव्हती, तर आर्याला कायमचं आर्यनच्या आयुष्यातून दूर करण्याचं ठरवलं होतं. याच क्षणापासून आर्या आणि आर्यनच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू होणार होती. कंपनीतील त्या घटनेनंतर आर्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. जरी आर्यनने सर्वांसमोर तिच्यावर विश्वास व्यक्त केला होता, तरी कंपनीतील अनेक लोक तिच्याकडे संशयाने पाहू लागले होते. जे लोक कालपर्यंत तिच्याशी हसून बोलत होते, तेच आता तिच्या मागे कुजबूज करत होते. आर्याला सर्वात जास्त वेदना त्या आरोपांमुळे नव्हत्या, तर ती गोष्ट तिला त्रास देत होती की आर्यनच्या प्रतिष्ठेला तिच्यामुळे धक्का बसत होता. एका रात्री ती बंगल्याच्या बागेत एकटीच बसली होती. आकाशात चंद्र होता, पण तिच्या मनात अंधार भरला होता. तेवढ्यात आर्यन तिच्या शेजारी येऊन बसला. काही क्षण दोघेही शांत होते. मग आर्या हळू आवाजात म्हणाली, जर खरंच माझ्यामुळे तुमचं नुकसान होत असेल तर मी निघून जाईल. हे ऐकताच आर्यनचा चेहरा बदलला. तो तिच्याकडे वळाला. पुन्हा असं कधी बोलू नकोस. त्याच्या आवाजात राग नव्हता, तर भीती होती. आर्या त्याच्याकडे पाहत राहिली. आर्यन पुढे म्हणाला, लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही, पण तू माझ्यापासून दूर जाण्याचा विचारही करू नकोस. त्या क्षणी आर्याच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्या शब्दांमध्ये तिला प्रेमाची झलक दिसली होती. दुसरीकडे रिया मात्र अधिकच धोकादायक होत चालली होती. तिला समजलं होतं की खोट्या आरोपांनी आर्यन आणि आर्याला यांच्यात दुरावा निर्माण होणार नाही, म्हणून तिने आणखी मोठा डाव खेळायचं ठरवलं. एक दिवस आर्याला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने सांगितलं की तिच्या आईच्या उपचारांशी संबंधित काही महत्त्वाचं बोलायचं आहे. आईबद्दल काही ऐकलं की आर्या भावनिक व्हायची. ती एकटीच त्या पत्त्यावर गेली, पण तिथे पोहोचल्यावर तिला समजलं की तो एक सापळा होता. ती जागा शहराबाहेरचं एक जुनं गोदाम होतं. आत पूर्ण शांतता होती. आर्या घाबरली. तिच्या मनात अचानक भीतीची एक लाट उठली. तिने आजूबाजूला नजर फिरवली. गोदामाच्या तुटलेल्या खिडक्यातून येणारा वारा विचित्र आवाज करत होता. छतावरून पाण्याचे थेंब पडत होते आणि त्या शांततेत प्रत्येक आवाज अधिकच भयानक वाटत होता. कोणी आहे का इथे? आर्याने थरथरत्या आवाजात हाक मारली, पण उत्तर आलं नाही. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं.
ती हळूहळू मागे वळाली आणि बाहेर जाण्यासाठी पावलं टाकू लागली. तेवढ्यात मागून कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. आर्या दचकली. तिने मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. क्षणभर तिला वाटलं कदाचित तिचा गैरसमज असेल, पण अचानक गोदामाचा मोठा लोखंडी दरवाजा जोरात बंद झाला. तो आवाज ऐकून आर्याच्या अंगावर काटा आला. ती धावत दरवाजाकडे गेली. कोणी आहे का? दरवाजा उघडा, ती जोरजोरात ओरडू लागली, पण बाहेरून कोणताही प्रतिसाद आला नाही. तेवढ्यात अंधारातून एक हलकासा टाळ्यांचा आवाज ऐकू आला. टक टक टक. आर्याने घाबरत त्या दिशेने पाहिलं आणि सावल्यांमधून हळूहळू एक महिला बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक थंड हसू होतं. ती होती रिया. आर्याच्या डोळ्यात धक्का आणि अविश्वास स्पष्ट दिसत होता. रिया? रिया हसली. हो आर्या, अखेर तू आलीस. हे सगळं तू केलं आहेस? हो, आणि हे फक्त सुरुवात आहे. आर्याच्या हातापायांना थरकाप सुटला. तुला माझ्याकडून काय हवं आहे? रिया तिच्याजवळ आली. तिच्या डोळ्यात जळफळाट स्पष्ट दिसत होता. मला आर्यन हवा आहे. तो तुझ्यावर प्रेम करतो. आर्या म्हणाली. नाही. रिया रागाने ओरडली. तो माझ्यावर प्रेम करायचा आणि तू माझ्याकडून सगळं हिरावून घेतलंस. आर्या शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. मग ती हळू आवाजात म्हणाली, प्रेम कधीच जबरदस्तीने मिळत नाही रिया. हे ऐकताच रियाचा चेहरा संतापाने लाल झाला. तिने आर्याचा हात जोरात पकडला. मग आज मी तुझ्याकडून सर्व काही हिरावून घेईन. त्याच क्षणी गोदामाच्या बाहेर एक काळी कार वेगाने येऊन थांबली. कारमधून उतरलेला माणूस जीवाच्या आकंताने आत धावत होता. तो होता आर्यन पाटील. आणि पुढच्या काही मिनिटात जे घडणार होतं ते त्यांच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होतं. समोर जुनं गोदाम उभं होतं. आत अंधार होता. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. प्रत्येक पाऊल टाकताना त्याच्या मनात एकच प्रार्थना होती, देवा, माझ्या आर्याला काही होऊ देऊ नकोस. गोदामाच्या आत गेल्यावर त्याला आर्या दिसली. आता ती बांधलेली होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण आर्यनला पाहताच तिच्या डोळ्यात आशेचा प्रकाश आला. आर्यन. तिच्या तोंडून त्याचं नाव ऐकताच तो तिच्याकडे धावला. पण तेवढ्यात मागून टाळ्यांचा आवाज आला. रिया सावलीतून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य होते. प्रेम खरंच माणसाला वेडा बनवत नाही. आर्यनचा राग अनावर झाला. रिया, हे सगळं थांबव. रिया हसली. मी तुला गमावलं होतं. आता तू तिलाही गमावशील. पुढच्या काही मिनिटात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. धक्काबुक्की झाली. आर्याला सोडवण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि अचानक एक गोळी झाडली गेली. गोळी कोणाला लागली? आर्या सुरक्षित आहे का? रिया पुढे काय करणार? आणि आर्यन आपल्या प्रेमासाठी किती दूर जाईल याचा उलगडा पुढील भागात होईल. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.